नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बांधवांनो, आज आपण भारतीय समाजातील विविध समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजा राममोहन राय. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1828. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1875. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिराव फुले. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1873. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1897. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1924. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1919. SNDT महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे. SNDT महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1916. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग. प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1867. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? बाल गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1884. थिओसॉफिकल सोसायटी भारतात प्रसारित करण्याचे काम कोणी केले? एनी बेसेंट. सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे झाली? पुणे. ब्राह्मो समाजाची स्थापना कुठे झाली? कोलकाता. आर्य समाजाची स्थापना कुठे झाली? मुंबई. रामकृष्ण मिशनचे मुख्यालय कुठे आहे? बेलूर. रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? सातारा. स्त्री शिक्षणासाठी कार्य करणारे महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले. विधवा पुनर्विवाहासाठी कार्य करणारे समाजसुधारक कोण? ईश्वरचंद्र विद्यासागर. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणाच्या स्मरणार्थ झाली? रामकृष्ण परमहंस. सत्यशोधक समाजाचा मुख्य उद्देश काय होता? जातीभेद नष्ट करणे व सामाजिक समानता स्थापित करणे. आर्य समाजाचा मुख्य उद्देश काय होता? वेदांचा प्रसार व प्रचार करणे.